नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आपल्याकडे जे विवेचन विश्लेषण चालतं किंवा बातम्या रंगवल्या जातात, बातम्यांवर चर्चा होतात, त्या मी पण ऐकत असतो अधूनमधून. आणि त्या ऐकताना माझ्या एक गोष्ट आता लक्षात आली की काही शब्द इतके गुळगुळीत करून टाकलेले की डाव टाकला, खेळी केली, बाजी मारली, हे शब्द जे आहेत हे इतके सातत्याने वापरले जातात की त्या शब्दांचा मूळ अर्थ काय आहे हे ऐकणारे आणि बोलणारे पण विसरून गेले. म्हणजे रोजच्या रोज कोणी ना कोणी मास्टर स्ट्रोक मारलेला असतो. आता मास्टर स्ट्रोक म्हणजे काय असतो? स्ट्रोक म्हणजे फटका, आणि मास्टर स्ट्रोक म्हणजे ज्या फटक्याने किंवा ज्या घावाने एखादं झाड तुटतं किंवा एखादा विषय निकाली निघतो, त्याला मास्टर स्ट्रोक म्हणतात. की बस, त्यानंतर आणखीन काय करावं लागलं नाही. त्या फटक्यानंतर, त्या घावानंतर तो विषय निकालात निघाला, तो मास्टर स्ट्रोक असतो. पण आपल्याकडे रोजच्या बातम्यांमध्ये आणि ब्रेकिंग न्यूज मध्ये उठता बसता याचा मास्टर स्ट्रोक, त्याचा मास्टर स्ट्रोक हा शब्द इतका वेळ वापरला जात असतो की कशाला मास्टर स्ट्रोक म्हणतात हे आता ऐकणारे पण विसरून गेलेत, असं म्हणायला अजिबात हरकत नाही. आणि त्यामुळे खरोखरचा मास्टर स्ट्रोक कोणीतरी मारला तर तो यांना कळलेला सुद्धा नसतो. उदाहरणार्थ, अखेरच्या क्षणापर्यंत शरद पवार हे राज्यसभेचे उमेदवार होणार की नाही, काँग्रेस आणि उभाटा शिवसेना त्यांना पाठिंबा देणार की नाही, याची चाचपणी सगळेच्या सगळे पत्रकार माध्यम करत असताना अवघे काही तास अगोदर किंवा फार फार तर 24 तास अगोदर गुपचूप उभाठाने आणि काँग्रेसने शेपूट घातली आणि सर्वात कमी आमदारांचा पक्ष असलेल्या राष्ट्रवादी शरद पवार गट या पक्षाचे सर्वे सर्वा शरद पवार हे निमूटपणे महाविकास आघाडीचे राज्यसभा उमेदवार म्हणून स्वीकारले गेले. पण हा कोणाचा मास्टर स्ट्रोक होता? आता इथेच तर गंमत आहे. ज्याच्या हातात बॅट आहे, ज्याने फटका मारलाय, त्याच्याकडे तुमचं लक्षच नसेल, तो जो मास्टर स्ट्रोक किंवा छक्का लागला, तो मारला कोणी, छक्का गेलाय माहितीये, पण छक्का मारला कोणी तुम्हाला माहितीच नाहीये. आणि त्यामुळे ज्या प्रकारे एखादी घटना घडते त्याचं विश्लेषण, त्यातली तसूभरही तपशीलवार माहिती नसताना केलेलं विवेचन हे फसवं असतं आणि फसगत करणारं असतं. देवेंद्र फडणवीसांनी तब्बल 8 दिवस आधी शरद पवार असतील तर मग 7वा उमेदवार टाकणार नाही हा मास्टर स्ट्रोक मारलेला होता. पण तो बाउंड्रीच्या बाहेर जायला 5 ते 6 दिवस लागले. जिथे तो कॅच घ्यायला धावलेले काँग्रेस आणि उभाटा शिवसेना हे बाउंड्री पर्यंत अडकले आणि चेंडू पलीकडे गेला. पण पवार असतील तर हे बोलणारं कोण होतं? फडणवीस. फडणवीस, आणि तो अडवायचा प्रयत्न केला तर मग 7वा उमेदवार टाकावे लागेल ही धमकी होती. त्यामुळे मास्टर स्ट्रोक होता फडणवीसांचा, पण वर्णन करणाऱ्यांना कळलं नाही. त्यामुळे मग शरद पवारांचा मास्टर स्ट्रोक, जे तोंडाने एक शब्द बोलले नाहीत, त्यांची मुलगी मातोश्रीवर काँग्रेसवाल्यांकडे जाऊन पायऱ्या झिजवत होती, त्यांनी मारला तो मास्टर स्ट्रोक असतो. कारण मास्टर स्ट्रोक कोणी मारला हेच माहिती नाही. असो, तीच गोष्ट नंतर उमेदवारी अर्ज भरायच्या शेवटच्या दिवशी एकनाथ शिंदेच्या वाट्याला आली. जवळजवळ सगळ्यांचे, भाजपचे 4 उमेदवार, राष्ट्रवादी अजितदादा गटाचे पार्थ पवार आणि महाविकास आघाडीचे शरद पवार हे 6 उमेदवार जाहीर झाले. तरी शिंदे गटाचा किंवा अधिकृत शिवसेनेचा 7वा उमेदवार जाहीर झालेला नव्हता.
तो अर्ज भरायच्या दिवशी फक्त काही तास शिल्लक असताना समोर आला आणि डॉक्टर ज्योती वाघमारे हा अनपेक्षित उमेदवार एकनाथ शिंदे यांनी पुढे आणला, तेव्हा मला एक मास्टर स्ट्रोक. अरे शिंदे बॅटिंग करतायत हे पण तुम्हाला माहिती नव्हतं, तर त्यांनी मारला तो मास्टर स्ट्रोक कसा झाला? कसा झाला? हीच तर गंमत आहे मित्रांनो. बरं मास्टर स्ट्रोक म्हणजे काय केले त्यांनी? तर मुंबईमध्ये जे किंवा मुंबईचे असलेल्या गजानन कीर्तीकर असतील, आनंदराव अडसूळ असतील किंवा पराभूत झालेले राहुल शेवाळे असतील, यांनाच उमेदवारी मिळणार यावर चर्वण चाललं होतं 2-3 दिवस. अकस्मात काही तास शिल्लक असताना ज्योती वाघमारे हे नाव पुढे करून जी काय बाजी मारली एकनाथ शिंदे यांनी, त्यांनी केलेलं राजकारण अजूनही या विश्लेषकांच्या डोक्यात शिरलेलं नाही. हा, इथे स्पर्धक जास्त होते, त्यांना गप्प करायचे, तर एक दलित, एक महिला आणि एक ग्रामीण भागातली दलित महिला, हा केवढा मोठा गेम झाला नाही मित्रांनो. हा गेम नाही झालेला. कीर्तिकर असोत, शेवाळे असोत किंवा आणखीन कोणी असोत, त्यांना उमेदवारी दिली गेली नाही. अगदी कोण तो निरुपम, हा मास्टर स्ट्रोक आहे? बिलकुल नाही मित्र, बिलकुल नाही. पक्षावर आपली किती पकड आहे. धनुष्य बाण ही निशाणी निवडणूक आयोगाने पक्षाच्या नावासकट बाळासाहेबांचा सगळाचा सगळा राजकीय वारसा हा निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपवला. तो किती नेमक्या आणि योग्य हाती सोपवलेला आहे त्याची साक्ष या ज्योती वाघमारे उमेदवारीतून समोर आलेली आहे. मला आठवतं ज्या वेळेला 1990 मध्ये पहिल्यांदा शिवसेना 54 आमदार निवडून आणली आणि शिवसेना हा 2 नंबरचा पक्ष विधानसभेत झाला, तेव्हा विरोधी नेता कोण होणार? भुजबळ नाचत होते, भुजबळच होणार. कारण आधीची 5 वर्ष छगन भुजबळ यांनी विधानसभेत एकटा शिवसेना आमदार असताना धुमाकूळ घातला होता आणि त्यावर त्यांचाच हक्क आहे हे जणू काय निमूटपणे सगळ्यांनी मान्य केलं होतं. पण ज्या वेळेला आमदारांची बैठक सेना भवनात झाली, तेव्हा बाळासाहेबांनी दादर मधून निवडून आलेले मनोहर जोशी यांनाच विधानसभेतील विरोधी नेता किंवा शिवसेना गटनेता म्हणून जाहीर केलं आणि कोणाची बिशात नव्हती बोलायची. मला आणखीन एक त्या निमित्ताने आठवण येते की तेव्हा आमदार असताना सुद्धा बाळासाहेबांनी महापालिकेमध्ये, मुंबईच्या महापालिकेमध्ये छगन भुजबळ यांना महापालिका निवडणूक लढवू दिली आणि त्यांना महापौर बनवलं होतं. हे लक्षात ठेवण्यासारखं आहे, लक्षात ठेवण्यासारखं आहे. भुजबळ हे अलीकडल्या काळात मुंबईत दुसऱ्यांना महापौर उपभोगलेले एकमेव नेता आहेत सगळ्या पक्षांचे मिळून. 2दा महापौर भोगलेला दुसरा कोणी नेता इतर कोणाला आठवत असेल सखा पाटील सोडल्यानंतर तर मला जरूर सांगा. पण एकमेव छगन भुजबळ आहे. कारण छगन भुजबळ हा असंतुष्ट आत्मा होता आणि म्हणूनच मनोहर जोशींची वर्णी लावली तर ते भुजबळांच्या पचनी पडणार नाही हे बाळासाहेब ओळखून होते. म्हणूनच त्यांनी आमदार आणि नगरसेवक झालेले किंवा आमदार असतानाही दुसऱ्यांना नगरसेवक पदाचं निवडणूक लढवणारे छगन भुजबळ यांना उमेदवारी करू दिली आणि महापौर पण केलं. आणि वर्षभरानंतर महापौर पदाची मुदत संपल्यानंतर भुजबळांनी विरोधी नेते पदावर दावा करायला सुरुवात केला होता. आपल्या काही विश्वासू पत्रकार मित्रांच्या बातम्यांमधून विरोधी नेते पदावर दावा सांगायला सुरुवात केली होती, पण उघडपणे बोलायची हिंमत नव्हती. मला आठवतं
त्यावेळेला भुजबळांचा गट मनोहर जोशींवर नाराज असल्याच्या बातम्या आल्या होत्या आणि एका अंधेरीच्या जाहीर सभेत बाळासाहेबांनी खुले आम भुजबळांना विचारलं होतं, शिवसेनेत तुमचा गट आहे म्हणतात, आहे का गट? महापौर पदासारखा विरोधी विधानसभेतला विरोधी नेता दरवर्षी बदलला जावा असं वक्तव्य भुजबळांनी केलं होतं आणि त्यावरून तो वाद निर्माण झाला होता. तेव्हा जाहीर सभेत बाळासाहेबांनी विचारलं होतं, तुमचा शिवसेनेत वेगळा गट आहे का? तर भुजबळांनी तिथल्या तिथे उभं राहून सांगितलं होतं की माझा कुठलाही गट शिवसेनेत नाहीये आणि जे काही मी बोललो होतो तो माझा गाढवपणा होता असं जाहीर वक्तव्य केलं होतं. आणि हे माझ्या लक्षात आहे, कारण मी नवशक्तीमध्ये रविवारच्या पुरवणीत तेव्हा लेख लिहिला होता, शिवसेनेची गद्दे 25. भुजबळ गाढवपणा करतात आणि शिवसेनेची 25 आहे म्हणून ते मी शीर्षक दिलं होतं आणि म्हणून तो गोष्ट माझ्या लक्षात आहे. पण हे आज सांगण्याचं कारण असं की भुजबळांना आवडलं नसेल. पुढे अवघ्या काही दिवसात भुजबळ 18 आमदार घेऊन शिवसेनेतून बाहेर पडले. पण बाळासाहेबांच्या निर्णयाला खुले आम आव्हान देण्याची हिंमत तेव्हा कोणामध्येही नव्हती. पण तो दबदबा, ती अधिकारवाणी उद्धव ठाकरेंना आपल्या हाती नेतृत्व आल्यानंतर कधीही प्रस्थापित करता आली नाही, ही सुद्धा एक वस्तुस्थिती आहे. आणि एकनाथ शिंदे तर आत्ता अजून 4 वर्ष झालेली नाहीत शिवसेनेचे ते पक्षप्रमुख किंवा मुख्य नेते झालेत, त्याला अजून 4 वर्ष झालेली नाहीत. त्यामुळे त्यांनी एखादा निर्णय घेतला तर पक्षामधले बाकीचे नेते निमूटपणे मान्य करतील इतका एकनाथ शिंदेचा दबदबा आहे असं कोणी मान्य पण करणार नाही अजूनही. कारण त्यांनाही ज्येष्ठ असलेले गजाभाऊ कीर्तीकर, आनंद अडसूळ, तुमचे रामदास भाई कदम मोठे नेते, एकनाथ शिंदेना सिनियर आहेत. तेव्हा त्यांच्या घडी आपल्या निर्णयाला उतरवणं हे एकनाथ शिंदे यांच्यासाठी सोपं नाहीये. अशा दिग्गजांना बाजूला करून ज्योती वाघमारे यांना राज्यसभेची उमेदवारी देणं हे म्हणूनच सोपं नाही. आपल्या अनुयायांना, आपल्या सहकार्यांना, निकटच्या सहकार्यांना नावडता असलेला निर्णय त्यांच्या गडी उतरवणं ही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाची सगळ्यात मोठी कसोटी आहे. म्हणून एक दलित महिलेला उमेदवारी देणं हा मास्टर स्ट्रोक नाहीये. त्यापेक्षा तो निर्णय स्वपक्षातल्या अनेक ज्येष्ठांच्या गडी उतरवायचा आणि ज्योती वाघमारे यांना राज्यसभेवर पाठवायचं, याला मास्टर स्ट्रोक म्हणतात. पण तो कळायला तर पाहिजे, तो कळायला पाहिजे तर त्याला मास्टर स्ट्रोक म्हणता येईल. आता आणखीन एक गंमत लक्षात घेण्यासारखी, की जवळजवळ 4.25 वर्षात पक्षाचा मुख्य नेता झाल्यानंतर म्हणजे बाळासाहेबांसारखी शिवसेना चालवण्याच्या दिशेने एकनाथ शिंदे यांनी टाकलेलं हे पहिलं पाऊल आहे असंही म्हणता येईल. एक धाडसी पाऊल आहे असंही म्हणता येईल. पण त्याचबरोबर एक गोष्ट आणखीनही लक्षात घ्यायला लागते, की एका बाजूला या राज्यसभा निवडणुकीच्या निमित्ताने शरद पवारांच्या युगाचा अस्त होऊ घातलेला आहे. वय, उमेद आणि शरीर हे आवाक्याच्या पलीकडे गेलेलं आहे. त्यामुळे शरद पवार यापुढे राजकारणामध्ये कुठलाही मास्टर स्ट्रोक मारण्याच्या परिस्थितीत राहिलेले नाहीत. किंबहुना ही निवडणूक जिंकून राज्यसभेवर बिनविरोध जाण्यासाठी ज्या प्रकारच्या नागदुऱ्या शरद पवारांना काढायला लागल्यात, तो शरद पवार युगाच्या अस्ताचा सगळ्यात मोठा सिग्नल मानला पाहिजे. आणि म्हणून तो देवेंद्र फडणवीसांचं युग सुरू झाल्याचा सिग्नल म्हणावा लागतो, लक्षण म्हणावं लागतं.
2019 मध्ये निवडणुका जिंकल्यानंतर सुद्धा फडणवीसांना विरोधी नेते पदावर बसायची सक्ती केली पवारांनी. तिथून जो संघर्ष सुरू झाला त्याची सांगता आता जवळजवळ 6 वर्षांनी होते. शरद पवारांनी स्वतःला महाराष्ट्राच्या राजकारणातून अस्तंगत करून घेतलं आणि तो समारंभ सुद्धा देवेंद्र फडणवीस नावाच्या नेत्याकडून साजरा झाला. कारण मास्टर स्ट्रोक शरद पवार निवडून आले, पण मास्टर स्ट्रोक देवेंद्र फडणवीसांचा आहे. आता एकनाथ शिंदेकडे या. थोडक्यात आता हळूहळू सगळे मान्य करायला लागले की देवेंद्र फडणवीस हा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या 40 वर्षानंतर दुसरा शरद पवार म्हणून उदयाला आलेला नेता आहे. जे स्थान महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या 25, 30, 40 वर्षामध्ये शरद पवारांनी प्रस्थापित केलं होतं, त्या जागी आता नवा गणपती बाप्पा येऊन बसलेला आहे, जो 2.5 दिवसात विसर्जित झाला म्हणून जयंत पाटलांनी हेटाळणी केली होती, त्याची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे. आणि शरद पवारांना बिनविरोध निवडून आणत देवेंद्र फडणवीसांनी आपली महाराष्ट्राच्या राजकारणातला नवा शरद पवार म्हणून प्राणप्रतिष्ठा करून घेतली. बाकी निवडणुका जिंकणं, हारणं, फोडणं पक्ष बाजूला ठेवा, पण शरद पवारांनाच राज्यसभेवर अविरोध जाण्यासाठी जी परिस्थिती फडणवीसांनी निर्माण केली तो मास्टर स्ट्रोक होता. पण तो मास्टर स्ट्रोक शरद पवारांना बाउंड्रीच्या बाहेर घेऊन गेलेला सिक्सर सुद्धा आहे. पण तो सिक्सर ज्या राज्यसभा निवडणुकीमध्ये फडणवीसांनी मारला, त्यामध्येच आणखीन एक मास्टर स्ट्रोक मारला गेला. तो मारणाऱ्या फलंदाजाचं नाव एकनाथ शिंदे आहे. मला 97 किंवा अशा कधीच्या तरी एका मर्यादित षटकांच्या वर्ल्ड कप मॅचची आठवण येते, जेव्हा सेहवाग आणि सचिन तेंडुलकर हे आघाडीचे फलंदाज होते, ओपनिंगला गेले होते आणि सचिन तेंडुलकरने कोणतो पाकिस्तानचा रावळपिंडी एक्सप्रेस म्हटला जाणारा कौतुकाचा गोलंदाज, त्याला पहिल्या षटकामध्ये सिक्सर मारला होता, हुकचा फटका. आणि दुसऱ्या त्याच षटकामध्ये मला वाटतं वीरेंद्र सहवागने पण षटकार मारला होता. शोएब अख्तर एकाच षटकात 2 सिक्सर मारले गेले. आणि नंतर गोलंदाजीला यायची शोएब अख्तरला हिम्मत उरली नव्हती, असं नंतरच्या काळात इंजमाम उल हक याने सांगितलं होतं. तेव्हा या राज्यसभा नावाच्या षटकामध्ये, राज्यसभा निवडणुकीच्या षटकामध्ये 2 मास्टर स्ट्रोक किंवा सिक्सर मारले गेले. एका मास्टर स्ट्रोकने शरद पवारांना बाउंड्रीच्या बाहेर नेऊन टाकलं आणि दुसऱ्या षटकारामध्ये एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेवर आपला निर्विवाद अधिकार प्रस्थापित केला, अधिकार वाणी प्रस्थापित केली, एकही शब्द न बोलता. ज्योती वाघमारे यांना आणून नुसती उमेदवारी दिलेली नाही, तर ज्येष्ठ वगैरे नाही, अधिकृत शिवसेना, मान्यता प्राप्त शिवसेना, धनुष्यबाणाची शिवसेना जी आहे, तिचं धनुष्यबाण माझ्या हाती आहे आणि मी नेमका नेम धरून ते धनुष्यबाण चालवू शकतो, हे सांगणारा हा मास्टर स्ट्रोक आहे. थोडक्यात देवेंद्र फडणवीस हा दुसरा शरद पवार असेल तर एकनाथ शिंदे हा तिसरा शरद पवार म्हणायचा का? इथे येऊन थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.